कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला त्यांच्याकडे आपण जाणार आहोत। कृष्णा, धर्माबाद मधला प्रकार आपण बघितला, ज्या पद्धतीने घडामोडी घडलेल्या होत्या, सध्याची नेमकी काय स्थिती आहे मतदान केंद्रावरची? मतदारांच्या अजून रांगा पाहायला मिळतात, कारण वेळ तर संपली आहे। काय अपडेट्स आहेत ठिकठिकाणी? नाही, काही ठिकाणी आत्ताही मतदानाच्या रांगा पाहायला मिळत आहेत। मराठवाड्याचं सुरुवातीला सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये 115 सदस्यांसाठी आज मतदान होतं। 6 जिल्ह्यांमध्ये मतदान होतं। त्यातला मराठवाड्यात खास करून आज जे दिवसभर लक्षवेधी ठरलं ते धर्माबादचं सगळं प्रकरण, कारण की तिथे ज्या घटना घडल्या त्या आश्चर्यकारकच होत्या असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण की काही मतदारांना कोंडून ठेवण्याचा प्रकार या ठिकाणी समोर आलेला होता। यानंतर ह्या सगळ्या बातम्या समोर आल्या, त्यानंतर अधिकाऱ्यांनी तिथे भेटी घेतल्या आणि त्यानंतर त्या सर्वांची सुटका देखील झाली। प्रचंड दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना धर्माबादमध्ये या ठिकाणी घडत होत्या। तेलंगणातील काही बोगस मतदान आणल्याचा देखील आरोप या ठिकाणी धर्माबादमध्ये करण्यात आलेला होता। त्याचबरोबर मतदान केंद्राबाहेर खूप मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी जमाव देखील पाहायला मिळाला होता। काही ठिकाणी सौम्य लाठीमार देखील करण्यात आलेला होता। साधारणपणे जर आपण पाहिलं तर धर्माबाद हाच मराठवाड्यातला आज दिवसभरातला सगळ्याचा केंद्रबिंदू ठरला, कारण की त्या ठिकाणी या सगळ्या घटना समोर आलेल्या होत्या। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये देखील मतदान केंद्राबाहेरच आपण पाहिलं तर तिथे जादूटोण्याचे प्रयोग झालेत की काय अशा प्रकारची शंका यावी, अशा पद्धतीचे लिंबू नारळ मतदान केंद्राच्या जवळपासच या ठिकाणी ठेवण्यात आली होती। हा देखील दिवसभरातला चर्चेत होता। मात्र आता मतदानाची वेळ या ठिकाणी संपलेली आहे। मराठवाड्यामध्ये 52 नगरपालिका आणि नगरपरिषदासाठी नगरपालिका आणि नगरपंचायतसाठी या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि याचा निकाल निश्चित उद्या आहे। काही निकाल अपील झालेल्या होत्या, त्यामुळे त्याचे आज या ठिकाणी मतदान झालं आणि उद्या सगळीकडे मतमोजणी होणार आहे। त्यामुळे आता उद्या नेमकं कोण बाजी मारतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। अश्विन।